विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. नमस्कार मंडळी, आज आपण नाचणी सत्व कसं बनवायचं ते बघूया. त्यासाठी अर्ध केळ घेऊया, त्याला छान छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेऊया आणि जी नाचणीची सत्व पावडर आहे ती घेऊया. त्यानंतर स्टीलच्या भांड्यामध्ये थोडंसं तूप टाकूया आणि जी नाचणी सत्व आहे ती त्यामध्ये ॲड करूया. 1 चम्मच, जेवढी तुमची क्वांटिटी असेल 1 चम्मच घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे. छान लो फ्लेमवर त्याला कंटिन्युअसली असं भाजत राहायचं आहे. त्याला जळू नाही द्यायचं आहे. कंटिन्युअसली त्याला फिरवत राहिलं की ते छान भाजलं जातं आणि ते थोडंसं भाजलं गेलं आहे की त्यानंतर त्यामध्ये जे बनाना आहे ते ॲड करायचे. जे बनानाचे पीसेस आपण केले होते ते त्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यालासुद्धा छान फिरवत राहायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. ते छान असं मिक्स झाल्यावर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे, कोमट पाणी, आणि नंतर त्याला परत छान शिजू द्यायचं आहे लो फ्लेमवरच आणि कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे. छान बघू शकता हे असं थोडंसं घट्ट होत आलं आहे, म्हणजे हे झालेलं आहे. त्यामध्ये गाठी होत कामा नये याची काळजी घ्यायची आहे. त्याला छान कंटिन्युअसली फिरवत राहिलं की त्यामध्ये गाठी होत नाहीत आणि त्यानंतर ते छान मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याची छान प्युरी तयार करून घ्यायची आहे. ही प्युरी थोडीशी जाडसरच घ्यायची आहे, म्हणजे बाळाला 9 महिन्याच्या बाळाला छान खातानासुद्धा त्याला जर दात येत असतील तर त्याला ते असं दाताच्या खाली ते असं दाबल्या जाईल तर छान. त्यानंतर गरमागरम आपल्या बाळाला छान सर्व करायची आहे. बघू शकता खूप टेस्टी आणि खूप हेल्दी आणि खूप इन्स्टंट अशी रेसिपी आहे ही. तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच.